मित्रमैत्रिणींनो नमस्कार, मी मुक्ता कदम आणि पुण्याचे वसंत मोरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. होय, जस्ट आत्ता 2 मिनिटापूर्वी काही फोटो आणि व्हिडिओ समोर आलेले आहेत की त्यांनी भेट घेतलेली आहे. याच्या आधी चर्चा सुरू होत्या की ते आज दुपारी उद्धव ठाकरे यांना भेटतील. खरं तर ही सदिच्छा भेट आहे असं म्हणलं जातं आहे, पण काही लोक असंही म्हणत आहेत की ते कदाचित पक्षप्रवेश करतील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत जातील. यावेळेला यांनी जेव्हा उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यावेळेला खासदार संजय राऊत हे सुद्धा इथे उपस्थित होते आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकसभेला वसंत मोरे पुण्यामधून उभे राहिले होते. वसंत मोरेंना खरं म्हणजे महाविकास आघाडीकडूनच तिकीट पाहिजे होतं, त्याच्यासाठी त्यांनी खासदार संजय राऊत यांची सुद्धा भेट घेतली होती असंही बाहेर आलेलं आहेच. पण त्यावेळेला महाविकास आघाडीने ही जागा रवींद्र धंगेकर यांना दिली होती. धंगेकरांचाही पराभव झालेला आहे आणि वसंत मोरेंचा सुद्धा पराभव पुण्यामधून झालेला आहे लोकसभेला. पण आता विधानसभेला महाविकास आघाडीकडून त्यांना उभं राहायचं आहे अशा चर्चा सुरू आहेत आणि त्यामुळे त्यांना शिवसेना ठाकरे गटासोबत जावं असं वाटतंय अशा सुद्धा चर्चा आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की वसंत मोरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांच्यासोबत होते. राज ठाकरे यांची साथ त्यांनी 2-3 महिन्यापूर्वीच सोडली आणि आता असं म्हणलं जात आहे की राज ठाकरे या एका भावाकडून आता ते दुसऱ्या भावाकडे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे जात आहे, त्यांच्यासोबत जाणार आहे. तर वसंत मोरे यांचा शिवसेनासोबत जाण्याचा जो काही निर्णय असेल तो नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील काही नेत्यांचं टेन्शन वाढवणाराही असणार आहे. आता तुम्हाला वाटत असेल की वसंत मोरे यांचं शिवसेना UBT गटामध्ये प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस गटामधल्या काही लोकांचं टेन्शन वाढवणारा का असणार आहे. तर हे बघा, हे जे काही चाललेलं आहे हे सगळं विधानसभेसाठी चाललेलं आहे. बरं, मग आता विधानसभेची कुठली सीट? तर वसंत मोरे यांनी 2019मध्ये हडपसरमधून निवडणूक लढवली होती. तिथेही ते पडलेले आहेत, तिथे ते जिंकून आलेले नाही आहेत. मनसेकडून ते निवडणूक लढत होते आणि मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतलेला असला तरी त्यांना हे कळलेलं असेल की वंचितकडूनही आपल्याला सक्सेस मिळत नाही आहे आणि त्यामुळेच ते मे बी चाचपणी करून पाहत असतील. तर आता इथे हडपसर आणि खडकवासला ह्या 2 मतदारसंघ आहे की जिथे ते सीट मागू शकतात आणि हडपसरमधून सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रशांत जगताप प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते इथून निवडणूक लढायला इच्छुक आहेत. त्यामुळे हडपसरची जागा शरदचंद्र पवार गटाकडे जाईल यंदा असं म्हणलं जाते. आणि खडकवासल्यामधून पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचेच नेते जे आहेत ते इच्छुक आहेत. तरीही जर वसंत मोरे यांनी शिवसेना UBTमध्ये प्रवेश केला तर या 2 जागापैकी एक जागा महाविकास आघाडीला उद्धव ठाकरे यांना सोडावी लागणार आहे आणि त्यामुळेच एक जागा सोडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस गटाची कोणाची तरी एक जागा इथून जाईल असं दिसतंय. आता नेमकं काय होणार आहे, ही गोष्ट पुढे कशी अनफोल्ड होते हे पुढचा काळच ठरेल. या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता, तुम्हाला काय वाटतंय की नेमकं काय होईल, कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.